अथर्व तुझा नाही तर कुणाचाच नाही. मॅडम काय बोलताय? माया, तुला कळत नाहीये का? सुरुवातीला अथर्व तुझ्याशी लग्न करायला तयार नव्हता. तो फक्त आणि फक्त वेदासाठी तयार झाला. उद्या कशावरून तो वेदासाठी त्या मीरालाही स्वीकारणार नाही. कदाचित अथर्व तुझा होण्यासाठी जन्माला चालेला नाहीये. माया, आज वटपौर्णिमा आहे. कालच त्या दोघांचं लग्न झालंय. पहिल्याच वटपौर्णिमेला जर का त्या मीराचा नवरा मेला तर सगळे तिला अपशकुनी म्हणतील. तिला या घरातनं हाकलून लावतील. अथर्व उद्या त्या मीराचा होण्याआधी आजच त्याचा काटा काढून टाक. कळतंय ना मी काय बोलते ते? यू राईट मॅडम, यू राईट. अथर्व माझा नाही तर कोणाचाच नाही. वेदाचे बाबा, हाऊ डेअर यू. तू इथे कशी आलीस? मला तुझं तोंडी बघायचं नाही. तू ऐकलं नाहीस? तू मला माझ्या रूम मध्ये नकोयस. काय करतेयस? व्हॉट नॉनसेन्स इज दिस? आणि कोणत्या हक्काने तू माझ्या पाया पडतीयस? आज आज वटपौर्णिमा आहे. मीरा, मी तुझा नवरा नाही आणि तू माझी बायको नाही. वेदाचे बाबा, मला माहित आहे जे घडलं ते तुम्हाला मान्य नाही. मी पण अजून गोंधळातच आहे. पण जे घडलं ते आपण बदलू शकत नाही ना. आणि आता मी वेदाची आई आहे. मी पण तेच बोलतोय. तू वेदाची आई असशील, माझी बायको नाही. मान्य आहे मला की तुझ्यामुळे वेदा हसू लागलीये, खेळू लागलीये. एवढंच नाही तर माझी वेदा बोलू लागलीये. तू वेदासाठी जे काही केलंस ते माझ्यावर उपकार आहेत, पण म्हणून मी तुला माफ करणार नाही. वेदाचे बाबा, तुम्ही मला माफ करावं ही माझी अपेक्षाही नाहीये. मी तुमची गुन्हेगार आहेच, पण मी काय म्हणते त्याच्यावरती विश्वास ठेवा. हे बघा, मायाताईंना वेदा कधीच नको होती. मायाताईंनी ना वेदाचा जीव घ्यायलाही मागे पुढे बघितलं नसतं. आणि इतकंच काय, नर्मदा आत्या आणि सगळेच त्यामध्ये सामील आहेत. तुझ्यावर विश्वास ठेवायचा मी? हा मीरा, माया अंबिकाची बेस्ट फ्रेंड होती. ती वेदासोबत असं वागूच शकत नाही. हा तुमचा भ्रम आहे. एनफ मीरा, बस. मला तुझं काही ऐकायचं नाही. आणि आज आलीस ना, माझ्या बेडरूम मध्ये पाय सुद्धा ठेवायचं नाही. लक्षात ठेव. वेदाचे बाबा, आज मी तुम्हाला कितीही सांगितलं ना तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. तुमचा हा समज मला दूर करावा लागणारच आहे. मला माहित आहे जे घडलं ते तुम्हाला मान्य नसेल, हे नातं तुम्हाला मान्य नसेल, पण
पण हे नातं मला निभावं लागणारच आहे. वेदाचा सांभाळ करण्यासोबतच आपला संसार सावरण्याची सुद्धा माझ्यावर जबाबदारी आहे. अहो, मी आज फक्त तुमच्या पाया पडायला आले होते. वटपौर्णिमा करणार नव्हते, पण आता मी ठरवलंय, ही वटपौर्णिमा मी साजरी करणार. आपल्या घरासाठी, माझ्या वेदासाठी आणि आपल्या संसारासाठी सुद्धा. वहिनी, हे पण झालं हं? तरी सगळं सामान एकदा नीट चेक करून घे, तिकडे जाऊन गडबड नको. हा. आई, आई ऐक ना, वहिनीला सुद्धा पूजेचं वाण बनायला शिकव ना. कशाला? आपल्याशी खोटं बोलून फसवून हिने लग्न केलंय. अशा खोटारड्या मुलीला रामपोरांची सून बनवून मिरवायचंय का बाहेर? पण आता झाली ना ती सून. मोलकरी नाही ती आपल्या घरातली. हे मीरा, गपचूप घरात बसायचंय. अजिबात आमच्या मागे मागे यायचं नाहीये तिथे. शहाणपणा दाखवू नको स्वतःचा. आई, अगं तू तरी काय पण काय शिकवणार हो तिला? सगळं तिच्या काकांकडनं नीट शिकून आलेली असणार आहे ती. आई, बाबांनीच सांगितलं, सून म्हणून वटपौर्णिमा सार. म्हणून या घरात तिचा गृहप्रवेश दादासाहेबांनी केला, मी नाही केला. मीरा, ए मीरा, मीरा, मीरा. हे भिकारणे लोक का आलेत घरात? आत्या, घरी बसले ना तरी चांगले आहेत ते. आणि मीच बोलवलं त्यांना. वहिनी, अगं चल, काका आलेत तुझे. चल चल ये. काका, श्रद्धा. मीरा, अगं बाळा, तुझ्या या अनन्याताईने कळवलं नसतं तर आम्हाला कळलं सुद्धा नसतं की तुझं अथर्व साहेबांशी लग्न झालंय. हं? काय ग? काका, तुम्ही हे सगळं कशाला आणलं तेवढं? अगं, तुला आशीर्वाद द्यायला येतच होतो. अचानक माझ्या लक्षात आलं की तुझी पहिली वटपौर्णिमा आहे. म्हटलं चला तुझ्यासाठी सगळं पूजेचं साहित्य पण घेऊन आलो. वहिनी, अगं त्यांच्याशी काय इथेच बोलणार आहेस का तू? काका, आत या ना. या या. हो. श्रद्धा, ये. या, बसा इथे. काका, या. नाही, आहे इथे आहे. अहो काका, तिथे बसा ना. बरं, ठीक आहे. नमस्कार बाईसाहेब. खूपच म्हणजे घाईत लग्न उरकलं नाही आमच्या मीराचं. काय ग मीरा, आम्हाला निमंत्रण द्यायचं नव्हतं की काय?
काय ग? काका तुम्ही बसा ना, मी पाणी आणते तुमच्यासाठी. काका बसा ना तुम्ही. श्रद्धा तू पण बस, लाजतेस कशाला? आत्या पाहुणे आहेत ते आपले. पाहुणे? कुठले पाहुणे ग? अशा भिकारी लोकांना घरात पाहुणे म्हणून घेतलं ना तर अख्खं घर भिकाऱ्यांनी भरून जाईल आपलं. आत्या अहो तू गप्पा बसा. ओ गुरव, देवीचे पुजारी ना तुम्ही? मग स्वतःच्या पुतणीवर हे संस्कार केले तुम्ही? काय झालं बाईसाहेब? काय झालं म्हणून वर मलाच विचारताय? तुम्हाला काय वाटलं आम्ही हे सगळं ठरवून केलं? हा? फसवलंय तुमच्या या पुतणीने आम्हाला. खरं तर आमच्या अथर्वचं लग्न मायाशी होणार होतं, पण हिनी मायाला डांबून ठेवलं आणि स्वतः नवरी म्हणून बसली तिथे. मीरा? बरं झालं तुम्ही इथे आलात. आता ताबडतोब ना ही बॅग तुमच्या बरोबर घेऊन जायची. हा, एक मिनिट बाईसाहेब, आमची मीरा असा कधीही चुकीचा निर्णय घेणार नाही आणि चुकीचं काही करणार नाही. वा, तिने असा निर्णय घेतला असेल तर समोर जी परिस्थिती असेल त्याचा काहीतरी विचार करून तिने ही कृती केली असेल. केलाय खूप चांगला विचार केलाय. मोलकरणीची मालकीण कसं व्हायचं याचा विचार केलाय तिने. नाही, हे शक्य नाही. बाईसाहेब, मंजिरी बाईसाहेब, तुम्ही तरी सांगा. आमच्या मीराला तुम्ही चांगलं ओळखता. मला सांगा, तुम्ही तिला लेक पालत होता. खरंच असं वाटतं तुम्हाला बाईसाहेब? आई, नागनाथ काका खरं तेच बोलतायत. मीराचा हेतू वाईट नव्हता. तिने हे सगळं फक्त वेदासाठी केलंय. आई प्लीज तुम्ही तरी गप्प बसू नका. विश्वास ठेवा मीरावर. नाही, मी तर म्हणते तुम्ही फूस लावले तुमच्या लेकीला. काका हे बघा, तुम्ही आता इथे थांबू नका. तुम्ही गावी जा. का आता खरं बोचलं का तुला? हा, पण हेच खरं आहे. सत्य आहे की यांनी फूस लावली आहे तुला. स्वप्न दाखवली आहेत मोठ्या घराची सून व्हायची, हो ना? पण आधी स्वतःची लायकी तरी बघायची. आत्या बास झालं, मी बोलवलंय त्यांना. बघा तुमच्या पुतणीने काय केलंय. हिचं आयुष्य बर्बाद केलंय तिने. काय चूक आहे माझ्या मायाची? सांगा ना, काय चूक आहे? ती बिचारी लग्नाला उभी राहिली होती. काय चूक आहे तिची? तुमच्या मीराला हिने बहिणीसारखं वागवलं, करवलीचा मान दिला आणि त्या मीरानी काय दिलं हिला? फसवलं. तिच्या हक्काचं मंगळसूत्र तिच्याकडनं हिरावून घेतलं तिने. बघा जरा तिच्या चेहऱ्याकडे. बिचारी किती प्रेमळ आहे, निष्पाप आहे. आयुष्य बर्बाद केलं हिचं तिने. तळतळाट लागतील तुला, तळतळाट मीरा.
अगं मीरा, जरा देवाला तरी घाबरायचं होतं. मायाला असा त्रास देऊन काय मिळालं तुला? खूप झालं बाईसाहेब, आता बास. आम्ही तुमच्यासारखे श्रीमंत माणसं नाही आहोत. आम्ही तुमच्या लेखी खूप गरीब आहोत. पण आमचा खरेपणा, आमचा प्रामाणिकपणा ही आमची श्रीमंती आहे. कुठलाही कधी कोणताही प्रसंग येऊ दे, पण कोणी अगदी सोनं नाणं जड जवाहीर काही दिलं तरी, पण कोणत्याही प्रसंगी आम्ही आमचा खरेपणा, आमची तत्व आम्ही त्या बदल्यात कधीही विकणार नाही. आणि तुम्ही काय सांगताय, माझी मीरा स्वार्थी वागली? अहो, यावर माझा विश्वास कधीच बसणार नाही. साक्षात परमेश्वराने जर येऊन सांगितलं की तुमची मीरा स्वार्थी वागली, मी त्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही. एक साधं उदाहरण म्हणून सांगतो. आम्ही खूप गरीब माणसं, आमच्या डोक्यावर खूप मोठं कर्ज होतं. ते कर्ज फेडण्याची ऐपत नव्हती. पण ते कर्ज फेडावं त्यासाठी मीराले 4 पैसे मिळवावे म्हणून तिची काकू तिचा सतत छळ करत आली, सतत. पण तरीही मीराने नृत्य शिकायला येणाऱ्या मुलींकडून एका पैशाची अपेक्षा कधी केली नाही. ती मीरा तुमच्या या श्रीमंतीला भुलेन? कदापि शक्य नाही. ओ गुरव, बात करा तुमचे मीरा पुराण. तुमची मीरा ना 1 नंबरची ढोंगी आहे, ढोंगी. तुम्हीच ढोंगी आहात. उलट उत्तर देतेस मला? कार्टे, तुझा कान उपटूनच काढते. आत्या, तुम्हाला जे बोलायचं आहे ते मला बोला. माझ्या बहिणीला हातही लावायचा नाही. काका, हे बघा, लग्नात जे घडलं ते का घडलं ते मी तुम्हाला नंतर सांगेन. पण तुम्ही आता या घरात थांबू नका. तुम्ही गावी निघून जा. जेव्हा तुम्हाला या घरात सन्मानाने बोलवतील ना, तेव्हा तुम्ही या. ठीक आहे, आम्ही आता निघतो मीरा. निघतो बाईसाहेब. अरे वेदा, ये बाळा, ये ये. अरे वा, कशी आहेस? छान. तुझ्यासाठी खाऊ तर आणलंय, पण तुला चॉकलेट आवडतं ना? छान, गोड बाळे.
तुमचा जावई नाहीये.